एकटी सुमन जाधवने फक्त स्टेटमेंट दिलं ह्याच्यावरती, बाकी कुणीच स्टेटमेंट दिलं नाही. अध्यक्षांचं काम होतं त्यावेळी. त्यांनी अशा पद्धतीनं चुकीचे स्टेटमेंट जेव्हा एखाद्या आपल्या खासदारावरती येतात तेव्हा त्या ठिकाणी तुटून पडलं पाहिजे. त्यांनी माफी मागायला लावली पाहिजे होतं. एका भगिनीला या खासदार ठिकाणी जयकुमार गोरे साहेबांची बहीण असली असते तर त्यांनी बोलले असतं का असं? माझा त्यांना सवाल आहे. अशा पद्धतीनं बोलतात. तुमच्या या पालकमंत्री पदाला हे शोभत नाही असं मला वाटतं. कारण आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला विजय झालेला आहे. आपण विजय देखील पचवायला शिकलं पाहिजे. त्या ठिकाणी सगळ्यांना तुम्हाला काहीही दिवसलं नसताना देखील तुम्ही या पद्धतीनं त्यांच्यावरती तुम्ही आरोप केलं हे चुकीचं आहे. याचा मी निषेध करतो. दोन गोष्टी, दोन मुद्दे, एक व्यक्ती एक पद हां आणि खासदारांची टीका तोंडात टाकून प्रत्युत्तर दिलं. ह्याशिवाय आणखी काही कारणं असू शकतात का की अध्यक्षांनी राजीनामा द्यावा? त्याच्याकडे वेळ नाही ना. आता 15 ऑगस्ट असू दे, महात्मा गांधी जयंती असू दे, यावेळी वेळेवर होईना झाल्यात. पूर्वी कोणी येऊ दे जाऊ दे, 15 ऑगस्ट असू दे, 26 जानेवारी असू दे, महात्मा गांधी जयंती असू. महात्मा गांधी जयंतीला परेड व्हायची, सेवादलची परेड व्हायची सगळी समोरच्या बाजू, आणि झेंडावंदन व्हायचं. ते देखील आता टिळकांच्या पुतळ्यासमोर होत नाही, महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर होत नाही. असो, आता आम्हाला वारंवार जर का तक्रार करून किंवा वारंवार मागणी करून देखील जर का पक्षश्रेष्ठी तुमच्या मागणीकडे दुर्लक्ष केली तर तुमची भूमिका काय असेल? माझी मी राजीनामा देतो. आम्ही महात्मा गांधींच्या विचारावरती चालणारे लोक. त्यांनी जर आमचं ऐकलं नाही, आम्ही राजीनामा देऊन करत बसतो. याच्यावर काय करायचं? तुमची मागणी तुम्ही खासदार प्रणिते असतील किंवा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब असतील यांच्याकडे केली आहे का? केलं ना, सांगितलं ना, मागणी केली आहे. मागणी केल्या काय म्हणले ताई? तो काय आता येणार आहेत का? मी प्रणितीताईंशी काय बोललो नाही या संदर्भात. मी शिंदे साहेबांशी बोललो.